बसतो नंतर व्हिडिओ बनवते. थांबा 1 मिनिट, हेडफोन लावला मी. हेडफोन लावला का आवाज येत नसेल. चला चालू करूयात. इकडे आलो बसायला निवांत, लय भारी वाटते. बरेच दिवस झालं काय व्हिडिओ बनवला नाही, काय नाही, निवांत चाललं एन्जॉय. 2-3 दिवस झालं पाऊस चाललेला, फुल पाऊस चाललेला. आत्ता उघडला आहे पाऊस. केस वाढलेत, कापायचे थोडेसे. तर मागचे 2 आठवडे चांगले गेले माझ्यासाठी. कंटिन्युअस अभ्यास करत होतो, जिम चालू होती, तर टाईम नव्हता भेटत. क्लास सकाळचा चालू आहे फ्रेंच लँग्वेजचा. आता बोलतो व्यवस्थित मी. त्यानंतर बरेच काय गोष्टी झाल्या. ठीक आहे, चालू आहे, मस्त चालू आहे. बेस्ट इव्हनिंग्स इन द युरोप. लाईक कोणतरी म्हणलं होतं मला, माझे काउन्सिलर म्हणले होते जे जर्मनीत राहत होते, सूरज सर, इम्पेरियलमधून आहे. तर बेस्ट इव्हनिंग्स आहेत युरोपमध्ये. मी पॅरिसमध्ये होते त्यावेळेस पण लय भारी वाटत होतं. इकडं तर भाई विषयच नाही, इकडे एक नंबर आहे. तुम्ही चेक करू शकता. असली भारी हवा सुटली आहे, पक्षी उडत आहेत, लय भारी वाटते, हसायला येते. ठीक आहे. थोडे आज फिरावं असं म्हणलं सिटी. 2 दिवस झालं कंटिन्यू बेडवरती आहे. 2 दिवस झालं मी वर्कशॉप जॉईन केलं होता. हेमंत नावाचा एक सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल आहे. तो CISPची ट्रेनिंग घेत होता. तर त्यातनं सांगितलं, त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. 8 डोमेन्स आहेत, तर कसं करायचं, एक्झामचे पॅटर्न काय असतात, कसे कवर करायचे, कशा एक्झामच्यासाठी प्रिपेअर करायचं. त्याच्यातच 2 दिवस होतो. सकाळी चालू व्हायचं लेक्चर, संध्याकाळी संपायचं. बेस्ट टाईम होता. बरंच शिकायला भेटलं काय. आणि आत्ता चालू आहे, प्रयत्न चालू आहेत. शिकायला चालू केलं आहे, शिकतो आहे. सर्टिफिकेशन चालू आहेत. थोडे माझे आत्ता एजंटिक यायचा क्लास कंप्लीट झाला. रिपीट्स करतो लेक्चर कंटिन्यू. आणि केलं मी थोडं तयार, की कसं काय आलं, रॅक कसं तयार करायचं ते पण चालू आहे. ते पण साईड बाय साईड करतो आहे. त्याबरोबर माझ्या फ्रेंचची पण एक्झाम चालू आहे. लय त्रास आहे, लय घाण वाटतं फ्रेंच शिकायला. इंग्लिशची मी जवळपास IELTS इंग्लिश शिकायला मी लय दिवस घालवले. मला उशिराने कळालं लय महत्त्वाचं आहे. बरंच काय लय स्ट्रगल केलेलं इंग्लिशला, तरी पण नीट इंग्लिश येत नाही. पण ठीक आहे, काम चालून जातं माझं. त्यानंतर आत्ता इकडं आलो, थोडंसं फरक पडला इंग्लिशमध्ये. पण क्लासमध्ये बरेच ज्यांना इंग्लिश पण नाही बोलता येत सिरियसली, ते पण आहेत. त्यामुळे थोडंसं इंग्लिश खराब झालं. पण आत्ता फ्रेंच चालू झाली आहे. तसं तर बरंच आता ग्रामर चालू केलं आहे. बेसिक तर झालेलं आहे. बेसिक म्हणजे डेज हे ते चालू आहे. ॲटलिस्ट मला बाहेरचे काय बोलत आहेत ते तरी कळते 100%. पहिलं पण समजत होतं, पण ते त्या म्हणजे त्याने 10 शब्द किंवा 10 वाक्य बोलले, त्यातलं तर एक भेटायचं, क्लू लागायचं त्याचा. इकडं हा बोलतो आहे, हा ह्याच्या रिलेटेड बोलतो आहे. तर आत्ता परफेक्ट समजतं सगळं. किती पण फास्ट बोलवते, काय ॲक्सेंट असून जातं त्याचं समजून जाते. तर काही सीन नाही आहे. जस्ट आत्ता 2 दिवस झालं रिलॅक्स. आत्ता मगाशी रिलॅक्स झालं. 6 वाजता आंघोळ वगैरे केली, पूजा वगैरे केली, बाहेर पडलं, म्हटलं थोडंसं फिरून यावं. अजून जाऊन जेवण बनवायचं आहे. लय त्रास आहे जेवण बनवायचं. खायला तर लागते, बनवावं तर लागते. तर कोण बनवून द्यायला पण नाही. घरी असल्यावर गोष्ट वेगळी होती. पुण्यात होतं त्यावेळेस लय भारी वाटायचं. चल इकडे चल तिकडे चल, गोयल चल वडापाव खा. बेस्ट गोष्ट वडापाव. इथं लय मिस करतो आहे. कधी आयुष्यात फेल झालं तर इथं जर चान्स भेटला वडापावचा गाडा टाकायचा तर 100% टाकल, विषयच नाही. तर लय भारी आहे. वातावरण एक नंबर भारी आहे. बऱ्याच गोष्टी मिस करतो आहे. इकडं माझ्या मित्र मिस करतो आहे. सेम आत्ता असं फील होतं आहे ना, जसं खडक वाचल्याला बसलेलं लय दिवसातनं जाऊन. भारी वाटतं इकडं. पण मस्त लॉंग विकेंड आहे. काल इकडं यांचा सण होता, NG2 काहीतरी म्हणतात इकडं. ठीक आहे. तर बसलो आहे इकडं नदीच्या कडेला मस्तपैकी. ट्रेन चालला आहे, छोटं सिटीतनं. बस चालू आहेत समोरून, सायकलिंगला येतात, रनिंग करत आहेत माणसं इकडे. आणि मला लय पाणी आवडतं. आय लाईक वॉटर. सगळं गेलं तिकडे. चल मला पाण्याचं कडं आणून बसलं, सगळं सॉर्टेड आहे माझ्यासाठी. आता कायच बोलणार आहे. लय भारी आहे इकडे, लय सुंदर गोष्टी आहेत त्या. मस्त एकदम
समोर बसलो आहे इकडं. समोर माझ्या असं थोडेसे हॉटेल्स वगैरे एकदम प्रॉपर रिच हॉटेल्स आहेत जिकडं मोठी मोठी माणसं येतात. पूर्ण कडेने अशा रेंज रोवर, त्यानंतरनी बेंटली, जॅग्वार, प्रॉपर गाड्या लावल्यात. पोर्श वगैरे क्वालिटी, बऱ्याच गाड्या स्पोर्ट्स कार्स आहेत, BMW आहेत, लय भारी. परत मागून हायवे हा माझा मेन पॅरिसला कनेक्ट करणारा. तर असा आवाज येतो 5-5 मिनटाला. सुपर बाईक्स जातात, हे करतात. मस्त, एकदम मस्त. गाणफाड थंडी आहे फक्त इथं. थंडी म्हणजे आत्ता टेम्परेचर इथं 4. वाट लागली आहे. मी काहीच घातलं नाही, आलो असंच कुठून. फाटून 4 झाली आहे. बरेच जण इथं आले आहेत. बेस्ट पाणी आहे, सेक्सी एक नंबर. बोट्स आहेत इकडं, राईड करत आहेत, बोटिंग चालू आहे. कपल्स जात आहेत, फिरत आहेत मस्तपैकी. इकडं बरंच काय लिहिलं आहे भिंतीवरती, काय वाचलेत नाही आपल्याला. सीन चेक करा. काय नाही, आणि निवांत आहे. रोज प्रॉमिस करतो व्हिडिओ बनवून काय होत नाही माझ्याने. लेट्स ट्राय. आता जवळपास माझं डिसिप्लिन तरी 40% आला आहे, पण स्टील आठवड्यात 1-2 दिवस नाही पाळणं जात माझ्याकडनं. करून चाललंय. तसे शेवटचे 2 दिवस होते. 2 दिवस मी आंघोळ नाही केलं. झोप लागायला लागली. परत सकाळी उठलो 4 वाजता, संध्याकाळी झोपतोय 2 वाजता. 2-3 तास मॅक्स टू मॅक्स झोप होते, ती पण नीट नाही. तर स्टील बघूयात आता कसं काय होतं आहे. आता 2 दिवस आहे, अजून सॅटर्डे संडे आहे. अभ्यास करायचा आहे. बरं, सोमवारी माझी टेस्ट आहे. सोमवारी प्रेझेंटेशन आहे क्लाउडवरती. तर एक प्रोजेक्ट घेतला आहे करायला फायनान्समध्ये. तर त्याच्या रिलेटेड सगळं त्याचे करायचे आहेत की नवीन इन्व्हेशन्स काय आहेत, त्यासाठी पेटंट वगैरे फाईल करायचं आहे. तर स्टील कॉलेज स्पॉन्सर करते. तर बघतो कसं काय होते, कारण की इकडे एक्सपेन्सिव्ह आहे. मी त्या दिवशी सरांना विचारलं, माझ्याकडे 2 गार लागते माझ्याकडे 2 पेटंट आहेत, म्हणजे माझे वैयक्तिक प्रोजेक्टचे आहेत, आणि एक IP आहे, इंटरनॅशनल प्रॉपर्टीचा कॉपीराईट आहे. तर इंडियातून आहे. तर इथं युजफुल आहे का. तर सर तर म्हणलं आहे की बघू आपण नेक्स्ट लेक्चरला तुझ्याशी बोलतो, 10 मिनटं तुला देतो मी सेपरेट. तर ठीक आहे, बघू काय म्हणतात ते. तर आम्ही लास्ट मंथमध्ये आल्यानंतरचा लास्ट वीक, त्यामध्ये आमचं असं चाललं होतं की कॉलेजसाठी AI काहीतरी करायचं. रागदास नवीन शिकलो होतो मी आणि माझा एक मित्र आहे. 2 मित्र आहेत ॲक्च्युली. एक असतो पण तो एवढा इंटरेस्टेड नाही आहे त्या गोष्टीत. तो एक्सपिरियन्स आहे, तर त्याला माहिती आहे काही नसते, याची त्यापासते सगळे. तर ठीक आहे, आम्ही स्टील करत होतो टाईमपास म्हणून. रोल्स रॉयस कलिनन सेक्सी. तर बसलं. तर त्या वीकमध्ये असं झालं की त्यांनी बोलवलं आम्हाला. तर जे ग्राउंड टीम होती डेव्हलपमेंटवाली कॉलेजची, तर ते बोलले की तुमची आयडिया छान आहे, आमच्याकडे आमचं असिस्टंट ते आम्ही आहे वेबसाईटला आमच्या, पण ते स्टुडंटसाठी नाही, फक्त जे स्टुडंट्सला ज्यांना ॲडमिशन घ्यायचे त्यांना असिस्ट करायसाठी काय ते आहे थोडंसं. ठीक आहे. त्यानंतर आम्ही डेमॉन्स्ट्रेशन वगैरे दिलं की आम्ही असं बनवलं आहे की तुमचा स्टुडंट पण ॲक्सेस करू शकतो. त्यानंतरनी अजून काय टीचरसाठी पण एक वेगळं बनवलं होतं. तर त्या दोन्ही गोष्टी कंबाईन करून आम्ही दाखवल्या होत्या. तर त्यांना ते आवडलं. टीचरांना ॲटोमॅटिक टास्क होते, जे मॉड्यूल्स वगैरे असतील त्यांचे जे TC करतात, टीचर झाल्यानंतर त्यांनी फक्त टिकमार्क करायची. ते त्यांचे रोजचे अपडेट घेणार. अपडेट झाले त्यांचे की त्यानंतर ॲटो जनरेटेड टेस्ट तयार करणार. तर ते होती एक गोष्ट. पण परत या आठवड्यात लास्ट वीकमध्ये ते बोलले की आम्ही आमच्या कॉलेज टीम पण डेव्हलप करते आहे. तर आम्ही तर तुम्हाला तर नाही तसं घेऊ शकत तुमचा प्रोजेक्ट, पण आम्ही तुम्हाला हे करतो की आमच्या टीममध्ये HR टीमशी बोलून तुम्हाला इंटर्नशिप किंवा काहीतरी प्रोव्हाइड करतो आहे 2 ते 4 महिन्याचं. तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आमच्यासाठी. त्यामध्ये ते पे पण करणार आहे. काहीतरी त्यांनी सांगितलं आम्हाला €2,700 पर मंथ देणार आहे ते. तर ठीक आहे. आफ्टर टॅक्स काहीतरी ते आमच्या हातात येते €2,100 मे बी. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. बसून आम्हाला पण शिकायला भेटतं आहे. महत्त्वाचं आमचा एक प्रोफेशनल एक्सपिरियन्स तयार होते. पण स्टील तो रिलेटेड नाही माझ्या फील्डची, सायबर सिक्युरिटीची. तर थोडासा विचार चालू आहे माझा. आणि ही आयडिया माझ्या त्या मित्राची होती, जो तमिळनाडूचा आहे, आंध्राचा आहे. आय डोंट नो, तुझं गाव मला माहीत नाही एवढं, पण हुशार आहे ते. पण चालू आहे प्रयत्न. आता बाकीचं काय नाही, आलो आहे निवांत बसलो आहे.
आता जाणार मस्तपैकी जेवण बनवणार, खाणार आणि अभ्यास करायला बसणार. कारण की उद्या प्लॅन आहे आमचा सगळ्यांचा कॉलेजमधला, उद्या क्रिकेट खेळायला जायचं. उद्या बुक करायचं टर्फ वगैरे काहीतरी, कोणाचं तरी ग्राउंड आहे, माहीत नाही कोणी मेसेज टाकला अजून, नंबर कोणा सेव्ह केलं नाही ती. तर उद्या बघणार. त्यानंतर उद्या सॅटर्डे मार्केट आहे, 100% उद्या सॅटर्डे मार्केटचा व्हिडिओ येणार म्हणजे येणार. की आजपर्यंत मी सॅटर्डे मार्केटचा व्हिडिओ टाकणार. बेस्ट मार्केट आहे इथलं, सगळं भेटतं, शेतकऱ्यांकडून सगळं भेटतं. इकडं सीन असा आहे की इकडचं म्हणजे आपल्या इकडं वेगळं रूल्स आहेत की सामान विकले की लगेच पावती भेटली की लगेच पैसे भेटतात शेतकऱ्यांना. तर इकडं तसं नसतं. इकडं त्यांचे टाईप्स आहेत मार्केटशी, लोकल मार्केटशी, शॉपशी. इथं तर ते आणून देतात सामान, तर त्यांना ते सामान भेटतं, त्या सामानाचे पैसे भेटतात 90 डेजने. तर इकडं पॉलिसी आहे की सामान गेल्यानंतर, सामान आणून दिलं, सामान विकल्यानंतर तुम्हाला 90 डेज नंतर ते बिल भेटतं. तर इकडे थोडंसं शेतकरी स्ट्रगल करतात त्या गोष्टीची, त्याच्यामुळे इकडं ते मार्केट लावतात सॅटर्डे संडे. इकडं सिटीत जाऊन मार्केट लावतात रोज. ते तिकडं पण पाठवतात, पण त्यांना खर्चायला काहीतरी पैसे पाहिजे ना. तर ते सॅटर्डे मार्केट लावतात जेणेकरून ती कॅशमध्ये पेमेंट कमवू शकतील. ऑलमोस्ट ते टॅक्स पण देतात त्याच्यावरती, पण ते त्यांच्या गव्हर्नमेंटने चांगली गोष्ट करून दिली आहे, तर ते बेस्ट आहे त्यांच्यासाठी. तर मग आम्ही पण थोडंसं जातो तिकडं. गोष्टी स्वस्त तर नाही भेटत बरं का तिकडं, दुकानापेक्षा तर महागच भेटतात, पण ताजं असतात, भाज्या सगळं, फुलं असतात, सगळं, चिकन मटन सगळं, कपडे सगळं, अँटिक गोष्टी. मार्केट एक नंबर अँटिक गोष्टी. मी 2 गाड्या घेतलेल्या ज्या मी व्हिडिओच्या फ्रंटला लावतो, ज्या छोट्या, एक पोर्शे आणि एक फरारी. 1 of 43 आहेत त्या, 1983च्या आहेत मे बी. बेस्ट कलेक्शन आहे माझ्याकडे. अजून आता उद्या जाऊन काहीतरी खरेदी करणार आहे, बाकी काय नाही. चला भेटू उद्याच्या व्हिडिओत. मस्तपैकी जरा थोडा वेळ बसतो, पाऊस यायला लागला आहे, पावसाचं वातावरण झालं आहे तिकडून. इकडं ना प्रिडिक्ट केलं ना पाऊस येणार म्हणजे येणार, त्यात काय वाद नाही. ते 1% जरी पाऊस सांगितलं ना, पाऊस येणार आणि त्याच टाईमला येणार. बेस्ट फोरकास्ट आहे इकडे, वेदर फोरकास्ट बेस्ट आहे इथलं. तर चला, गार लागायला लागले, गाणं फाटून हातात आले. बघू उद्या भेटूया.